Good morning, everyone. Myself, Dr. Amol Diada, Assistant Professor and Head of the Department, Let Pushpadev Patil Art and Science College, Risod. Now, today we are discuss the next point of unit number first, microbial association. The next point is nothing but the solid impingement device for analysis of air. Okay. Now, last lecture already discussed about the which are the few solid impingement device or solid impingement analysis device general utilization for the analysis of air. No doubt the number of different kinds of microorganisms present in the air, the different types of pathogenic microorganisms present in the air, and its need to necessary isolation, identification or impingement of different kinds of microorganisms from the air. Okay, now start the next solid impingement device is nothing but the Anderson air sampler. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं की सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस आपण हे बघत होतो. सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइसमध्ये एअर मायक्रोबायोलॉजीमध्ये एअर ॲनालिसिस करताना एअरमधलं कोणकोणते मायक्रोऑर्गनिझम आहे हे शोधून काढण्याचे काही इन्स्ट्रुमेशन आहे. दोन प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपण हे मायक्रोऑर्गनिझम एअरमधले इम्पिगमेंट करत होतो, इंट्रॅप्ट करत होतो. एक आहे सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस आणि दुसरं जे आहे ते लिक्विड इम्पिगमेंट डिव्हाइस. तर सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइसमध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की 6 वेगवेगळ्या प्रकारचे सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस जनरली युटिलाइज होतात की त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा मायक्रोऑर्गनिझम एअरमधला आपल्याला शोधून काढण्यासाठी मदत होतात. एअर ॲनालिसिस कशासाठी करायचं की आपल्याला माहिती आहे जनरली आपण एअरमध्ये नंबर ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझम राहतील. मग ह्युमॅनिटीची हेल्थ स्टेटस चेक करण्यासाठी आपण जनरली एअर ॲनालिसिस करत असतो. आता कोविड-19 आहे, कोविड-19मध्ये सुद्धा हॉटस्पॉट आयडेंटिफाय करण्यासाठी एअर ॲनालिसिस होत आहे किंवा करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला असं लक्षात येईल की कोणत्या ठिकाणी हॉटस्पॉट जास्त आहेत आणि तिथे आपण काय इम्प्लिमेंटेशन करू शकतो, कोणत्या प्रकारच्या पद्धती आपण त्या हॉटस्पॉट एरियामध्ये एअर मायक्रो ऑर्गॅनिझमच्या एअर ॲनालिसिससाठी आपण इम्प्लिमेंटेशन करू शकतो की ज्याच्यामुळे एअरमधले मायक्रोऑर्गनिझम तिथे कमी होतील. तर याचे एक नाही असे अनेक सारे उपयोग आहेत. तर त्यामधला आपण सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस पाहत होतो. सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइसमध्ये सॉलिड मीडियावर आपण एअरमधले मायक्रोऑर्गनिझम इंट्रॅप्ट करत होतो. अशा इन्स्ट्रुमेशनलाच आपण सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस म्हटलं होतं. सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइसमध्ये पहिलं जे पाहिलं होतं आपण ते पेट्री प्लेट मेथड. पेट्री प्लेट मेथडमध्ये आपण एक न्यूट्रंट आकार घेतला, 2 ते 3 मिनटं ज्या ठिकाणची एअर आपल्याला ॲनालिसिस करायची आहे तिथे जाऊन ती पेट्री प्लेट ओपन केली त्या एरियामध्ये असेप्टिक कंडिशनमध्ये आणि पुन्हा लॅबोरेटरीमध्ये येऊन त्याचे इन्क्युबेशन केलं. नंबर ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझम त्या पेट्री प्लेटवरचे पाहिले. त्याच्यावरून आपण त्या एरियामधल्या त्या एअरची क्वालिटी आपण शोधून काढू शकतो किंवा कोणकोणत्या प्रकारचे त्या एरियामध्ये मायक्रोऑर्गनिझम एअरमध्ये प्रेझेंट आहे हे सुद्धा आपण त्यावरून शोधून काढू शकतो. दुसरं जे आपण इम्पिगमेंट डिव्हाइस पाहिलं होतं त्याला आपण स्लीव आणि स्लिट टाईप ऑफ एअर सॅम्पलर असं म्हणत होतो. स्लीव आणि स्लिट. स्लीवमध्ये आपण पाहिलं की स्मॉल होल्स 0.5 to 5 मायक्रॉन चे एवढे एका साईडला आपल्याला होल्स आपण एका स्टरलाइज ग्लास चेंबरला आपण ठेवलेले होते आणि त्यामधून मायक्रोऑर्गनिझम येत होता. परंतु युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन त्या पेट्री प्लेटवर होत नव्हतं. जे पेट्री प्लेट मेथड आहे त्याच्यामध्ये किती अमाऊंटमध्ये एअर गेली हे आपल्याला माहीत नव्हतं. सीव टाईपमध्ये आपण एअर ॲनालिसिस केली, एका मिनटामध्ये 25 ते 30 लिटर एवढी एअर आपण त्याच्यामध्ये ट्रान्सफर केली. परंतु युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन त्या आगारच्या सॉलिड मीडियावर ते मायक्रोऑर्गनिझम युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होत नव्हते, त्याच्यामुळे त्याचा रिझल्टसुद्धा चांगला आपल्याला मिळत नव्हता. स्लीटमध्ये आपण ते जे आहे ते आपण रिमूव्ह केलेलं होता डिसॲडव्हान्टेज स्लीवमधला आणि स्लीटमध्ये एका साईडनं आपण स्मॉल अमाऊंटमध्ये एअर ट्रान्सफर केली आणि युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशनसाठी त्या पेट्री प्लेट रोटेटरवर ठेवली जेणेकरून तो युनिफॉर्मली फिरेल
आणि मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यावर इंटरॅक्ट होऊ शकतील. तर हे असे 4 वेगवेगळ्या प्रकारचे सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलेले होते. आज आपल्याला पाहायचं आहे एअर अँडरसन एअर सॅम्पलर फॉर द ॲनालिसिस ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, नाव आता अँडरसन एअर सॅम्पलर म्हणजे काय? अँडरसन एअर सॅम्पलर हे एक असं इन्स्ट्रुमेशन आहे की इथे तुम्ही बघू शकता या डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनमध्ये अँडरसन एअर सॅम्पलरची एक छानपैकी इथे आपल्याला डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन इथे आपल्याला दिसत आहे. तर त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की एक ग्लास चेंबरचा पूर्ण एक ग्लास चेंबर इथे दिसते. याच्यामध्ये वरच्या साईडमधून त्यांनी एअर ट्रान्सफर केली. एअर ट्रान्सफर केल्यानंतर इथे तुम्हाला व्हॅक्यूम पंप आणि फिल्टर, ओके, व्हॅक्यूम पंप आणि एअर ॲनालिसिससाठी तुम्हाला इथे एक चेंबर तुम्हाला लावलेला आहे, जेणेकरून किती एका मिनिटामध्ये किती लिटर हवा याच्यामध्ये ट्रान्सफर होऊन राहिलेले आहे हे तुम्हाला वेइंग करता येईल. आणि व्हॅक्यूम पंपच्या सहाय्यानं जी एअर आहे ती इंट्रॅप्ट करता येईल, बाहेरची घेता येईल. मग 1 मिनिटामध्ये किती एअर आली हे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला आपण याच्यामध्ये बघू शकतो. त्याच्यानंतर इथे वेगवेगळे चेंबर दिलेले लाईक दिस. इथे वेगळं चेंबर आहे, इथे हे 4 ते 5 वेगवेगळे चेंबर आहे आणि इथे त्याची वेगवेगळ्या चेंबरमध्ये त्याच्या वरच्या साईडनं हे काही होल्स आहेत. ओके, या चेंबरमध्ये न्यूट्रिएंट अगार राहणार आहे. तुम्ही डिफरंट सिलेक्टिव्ह मीडियासुद्धा याच्यात वेगवेगळ्या चेंबरमध्ये वेगवेगळा लावू शकता. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही इकोला इथे ठेवला, इथे न्यूट्रिएंट अगार आहे, इथं MSA आहे. जो काही तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझम सिलेक्टिव्ह मीडियासुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चेंबरमध्ये वेगवेगळे मीडिया जे आहे ते तुम्ही या अँडरसन एअर सॅम्पलरमध्ये ठेवू शकता. हा याचा ॲडव्हान्टेजेस आहे. ओके, म्हणजे 1 मिनिटमध्ये किती एअर ट्रान्सफर होऊन राहिलेले आहे ते तुम्ही मेजर करून राहिलेले आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे चेंबर्स आहेत, वेगवेगळ्या चेंबरमध्ये वेगवेगळे मीडिया लाईक दिस. इथं हे तुम्ही बघत आहे, इथे एक चेंबर आहे, इथे एक चेंबर आहे, इथे असे 5-6 चेंबर तुम्हाला दिलेले आहे. या सर्व ठिकाणी तुम्ही वेगवेगळे सिलेक्टिव्ह मीडिया घेऊ शकता, जेणेकरून सिलेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम जर एअरमधला तुम्हाला शोधून काढायचा असेल तर तुम्ही इझिली ते तुम्ही आयडेंटिफाय करू शकता या अँडरसन एअर सॅम्पलरमुळे. मग इथे वेगवेगळे मीडिया या खाण्यामध्ये आपण ठेवलेले आहे. याच्यामध्ये जे वरच्या साईडनं एअर ट्रान्सफर होऊन राहिलेली आहे ही किती अमाऊंटमध्ये आहे, हाऊ मेनी नंबर ऑफ मीन्स on the basis of classification of microorganisms on the basis of size. Okay, you can easily identify in this instrumentation. You can utilize in this particular instrumentation. You can easily identify which size of bacteria present in that particular media. You can easily isolate or identify. Why? Because different types of sieve or different types of holes present on the upper side of that particular block. ओके, सिम्पली म्हणजे या अँडरसन एअर सॅम्पलरमध्ये वेगवेगळ्या खाण्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे मीडियासुद्धा ठेवू शकतो, जेणेकरून आपण एकाच वेळेस खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आयसोलेट करण्याची याची क्षमता राहणार आहे या अँडरसन एअर सॅम्पलरची. त्यानंतर वरच्या साईडने त्या ब्लॉकला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या साईजचे होल्स आपण क्रिएट करणार आहे की जेणेकरून इथं फॉर एक्झाम्पल 7 मायक्रोमीटरचंच इथे मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्हाला किंवा त्यापेक्षा जास्त साईजचाच मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्हाला या फर्स्ट जे ब्लॉक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. इथे तुम्ही बघू शकता 3 to 7 मीन्स इट्स टोटली डिपेंड ऑन द विच टाइप्स ऑफ होल्स यू आर क्रिएटेड ऑन द सरफेस ऑफ दिस ब्लॉक. ओके, त्या सरफेसच्या वरच्या भागामध्ये तो जो ब्लॉक आहे त्याच्यामधून जे एअर ट्रान्सफर होऊन राहिलेले आहे त्या एअर ट्रान्सफर होताना जे काही होल आहे त्या होलची साईज किती आहे, 7 mm असेल तर 7 mmचाच मायक्रोऑर्गॅनिझम आत जाईल आणि तेवढ्याच साईजचा मायक्रोऑर्गॅनिझम इझिली तुम्हाला त्यामधून आयसोलेट करू शकतो. दुसरा जो भाग आहे तो 3 ते 7, त्याच्यानंतर 3 पेक्षा कमी. ओके, मीन्स इस यू कॅन utilize the different kinds of size, different types of different size of block surface holes you can create on this particular
असेंबली. ओके, तर वेगवेगळ्या प्रकारचे साईजचे मायक्रो ऑर्गनिझम, वेगवेगळ्या प्रकारचे टाईपचे मायक्रो ऑर्गनिझम इझिली इन्स्ट्रुमेशनच्या माध्यमातून तुम्हाला या अँडरसन एअर सॅम्पलरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच 1 मिनटं झाला, हे असेंब्ली बंद करायची. याच्यामधले वेगवेगळ्या सिलेक्टिव्ह मीडिया जे आहे ते असेप्टिक कंडिशनमध्ये बाहेर काढायचं, इन्क्युबेटरमध्ये ठेवायचं. इन्क्युबेटरमध्ये ठेवल्यानंतर 24 तासानंतर नंबर ऑफ कॉलनीज मिळतील. मग तुम्ही असं सांगू शकता की 1 मिनटामध्ये 25 लिटर एअर ट्रान्सफर झाली आणि त्या 1 मिनटामध्ये 25 लिटर एअरमध्ये 2000 क्वांटिटीजमध्ये बॅक्टेरिया आहेत. 2000 क्वांटिटीजमध्ये हे बॅक्टेरिया आम्हाला 1 मिनटामध्ये आढळलं आणि त्या बेसिसवरून सुद्धा तुम्ही त्या एअरची क्वालिटी जी आहे ती चेक करू शकता. ओके, तर हेच एक ॲडव्हान्टेजेस आहे या अँडरसन एअर सॅम्पलरचा, की वेगवेगळ्या साईजचे मायक्रो ऑर्गनिझम इझिली तुम्ही आयसोलेट करू शकता, वेगवेगळे इम्पिगमेंट करू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे सिलेक्टिव्ह मीडियासुद्धा या अँडरसन एअर सॅम्पलरमध्ये तुम्ही सॉलिड मीडिया वेगवेगळ्या प्रकारचे ठेवू शकता, जेणेकरून त्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या सॉलिड मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गनिझम एकाच एअरमधले इझिली तुम्ही विथिन मिनिट्स तुम्ही इझिली ते आयसोलेट किंवा इम्पिगमेंट करू शकता. नेक्स्ट जो सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहे मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक्स. मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक्समध्ये ही एक इझी मेथड आहे. ही नंबर ऑफ वेजमध्ये तुम्ही युटिलायझेशन याचा केलेलं आहे. BSc फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरच्या प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा याचं इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक जनरल युटिलायझेशन फॉर द एअर ॲनालिसिस और सिम्पली ॲज अ वॉटर ॲनालिसिस. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 ml वॉटरमध्ये किती हाऊ मेनी अमाऊंट ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ बॅक्टेरिया आहे, किंवा 1 मिनटामध्ये 25 लिटर जर एअर आपण ट्रान्सफर होत असेल आणि त्या 25 लिटरमध्ये कोणकोणत्या प्रकारचे वेगवेगळे मायक्रो ऑर्गनिझम आहेत हे इझिली या असेंब्लीमधून आपण ते आयडेंटिफाय करू शकतो. यालाच आपण म्हणणार आहे सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक. आता याला सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस का म्हटलेलं आहे? बिकॉज नॉट यूज एनी टाइप ऑफ मीडिया इन दॅट पर्टिक्युलर असेंब्ली, बट वी कॅन यूज द फिल्टर फॉर ट्रान्सफरिंग इनटू दी सॉलिड मीडिया सिम्पली. ओके, फॉर एक्झाम्पल आता ही असेंब्ली याला आपण मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक असं म्हणतो, मेम्ब्रेन फिल्टर असेंब्लीसुद्धा आपण म्हणतो. या वरच्या साईडनं एअर येत आहे, या व्हॅक्यूम पंप इथे राहणार आहे. व्हॅक्यूम पंपच्या साहाय्यानं किती एका मिनटामध्ये सपोज 25 ते 30 लिटर एअर ट्रान्सफर झाली तर ते काय इझिली तुम्ही मेजर करू शकता. इथे मेम्ब्रेन फिल्टर आहे, याचा महत्त्वाचा मेजर रोल आहे. वेगवेगळ्या साईजचे बॅक्टेरिया, वेगवेगळ्या साईजचे बॅक्टेरिया आणि एअरमधले बॅक्टेरिया याच्यामध्ये या मेम्ब्रेन फिल्टरमध्ये ज्या असेंब्लीमध्ये लावलेलं आहे त्याच्यामध्ये ते काय होतील, ट्रॅप होतील. ट्रॅप आल्यानंतर इथून एअर ट्रान्सफर होऊन राहिलेले. त्याच्यानंतर हे जो पर्टिक्युलर फिल्टर आहे हा फिल्टर असेप्टिक कंडिशनमध्ये रिमूव्ह करायचा आणि ट्रान्सफर करायचा या पर्टिक्युलर सॉलिड मीडियावर. म्हणून याला आपण सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस असं म्हणत होतो. फिल्टरने कोणकोणते मायक्रो ऑर्गनिझम आहे हवेमधले ते ट्रॅप केलेले आहे आणि ते ट्रान्सफर करायचे आहेत तुम्हाला सॉलिड मीडियाच्या न्यूट्रन अगारच्या पेट्री प्लेटवर, जेणेकरून त्या पेट्री प्लेटवर कोणत्या प्रकारचे मायक्रो ऑर्गनिझम आहे ते इझिली तुम्हाला आयडेंटिफाय होतील. ओके, मग याच्यावर तुम्ही याच्यामधलं फिल्टर काढून ठेवला असेप्टिक कंडिशनमध्ये इन्क्युबेशनसाठी ठेवायचं. इन्क्युबेशनसाठी ठेवल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की इन्क्युबेशन झाल्यानंतर याच्यावरच्या वेगवेगळ्या कॉलनीज तुम्हाला दिसतील. मग तुम्ही म्हणू शकता की 1 मिनटं फिल्टर असेंब्लीमध्ये एअर आतमध्ये घेतल्यानंतर 25 लिटर एअरमध्ये 2010 और समथिंग, इट्स टोटली डिपेंड ऑन द हाऊ मेनी नंबर ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ different quantity of different types of microorganisms present in 1 liter of that particular area of the air. ओके, मग याच्यावर ट्रान्सफर केल्यानंतर ही पेट्री प्लेट तुम्हाला इन्क्युबेटरमध्ये ठेवावं लागेल. इन्क्युबेटरमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला ती काढल्यानंतर याच्यावर कोणकोणते मायक्रो ऑर्गनिझम आहे, सिलेक्टिव्ह मीडिया असेल तर कोणता मायक्रो ऑर्गनिझम आहे, सिलेक्टिव्ह टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गनिझम तुम्ही इझिली आयसोलेट करू शकता, इम्पिगमेंट करू शकता, किंवा मग तुम्ही याला तुम्ही इझिली ते आयडेंटिफाय करू शकता या फिल्टर रिमूव्ह केल्यानंतर. तर हे मेम्ब्रेन फिल्टर असेंब्ली आहे, कारण याच्यात मेम्ब्रेन फिल्टर
इथे या साईडमध्ये बसवलेलं आहे. एअर ट्रान्सफर झाली, एअरमधले मायक्रोऑर्गॅनिझम इंटरॅक्ट केले, कलेक्ट केले, ट्रॅक केले, या फिल्टरमध्ये जमा झाले, एअर इथे खाली गेली, इकडून बाहेर निघाली आणि किती अमाऊंटमध्ये एअर ट्रान्सफर झाली 1 मिनिटमध्ये इथे मेजर होणार आहे. आणि या बॅक्टेरियल फिल्टरवर मग सिलेक्टिव्ह मीडिया किंवा सिलेक्टिव्ह मायक्रोऑर्गॅनिझम असेल तरी तुम्ही याच्यावरून आयसोलेट करू शकता, किंवा 1 मिनिटामध्ये त्या फिल्टरमध्ये किती मायक्रोऑर्गॅनिझम आहे हे सुद्धा तुम्ही इझिली यावरून आयडेंटिफाय करू शकता. मग हे फिल्टर ठेवायचं आहे न्यूट्रन गार्डच्या पेट्री प्लेटवर 24 तास 37 डिग्री सेल्सिअसवर. इन्क्युबेटरमध्ये आफ्टर इन्क्युबेशन you can easily identify the how many number of different types and different quantity of the different types of bacteria present in 1 minute in 25 liter of air. ओके, आणि त्यावरून त्या पर्टिक्युलर एरियामधली एअरची क्वालिटी आपण इझिली आयडेंटिफाय हे करू शकतो. ओके, आता नेक्स्ट तुम्हाला बघायचं आहे लिक्विड इम्पिगमेंट डिव्हाइस, जनरल युटिलायझेशन फॉर द एअर ॲनालिसिस. ओके, तर आता आपण बघणार आहे लिक्विड इम्पिगमेंट डिव्हाइस. पहिल्यांदा आपण 6 वेगवेगळ्या प्रकारचे सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस एअरमधले मायक्रोऑर्गॅनिझम आयसोलेट करायचं, आयडेंटिफाय करायचं आणि त्याचा वेगवेगळा उपयोगसुद्धा आहे हेल्थच्या कम्युनिटीच्या हेल्थसाठी. एअरमध्ये कोणकोणते मायक्रोऑर्गॅनिझम ते आयडेंटिफाय करण्यासाठी, त्यावरून त्या पर्टिक्युलर एरियाचं हेल्थ स्टेटस चेकअप करण्यासाठी, या सर्व गोष्टीसाठी हे जे इन्स्ट्रुमेशन आहे हे जनरली युटिलाइज होते एअर ॲनालिसिससाठी. परंतु सॉलिड मीडिया आपण या पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेशनमध्ये आपण वापरलं जातं, म्हणून याला आपण म्हटलेलं आहे सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस. सॉलिड म्हणजे सॉलिड मीडिया, इम्पिगमेंट मीन्स इंट्रॅप्ट और कलेक्टेड द डिफरंट काइंड्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम फ्रॉम इन दी सॉलिड मीडिया और ॲज वेल एज इन द लिक्विड मीडिया. मग आता दुसरं आपण बघणार आहे लिक्विड इम्पिगमेंट डिव्हाइस. यावरून तुम्हाला नावावरून लक्षातच आलं असेल की जे सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये एक चेंजेस केलेला आहे की सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइसमध्ये एअर ही ट्रान्सफर होताना नंबर ऑफ डिफरंट काइंड्समध्ये प्रॉब्लेम्स येत होते. मग आता लिक्विड मीडियामध्ये आपल्याला मायक्रोऑर्गॅनिझम जे आहे ते इंटरॅप्ट करायचं आहे आणि ते पर्टिक्युलर नंतर पोर प्लेट मेथडनं किंवा सिरियल डायल्युशन मेथडनं त्याच्यामधले 0.1 ml मध्ये किंवा 1 ml मध्ये कितीही मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते इझिली आयडेंटिफाय करण्यासाठी लिक्विड इम्पिगमेंट डिव्हाइस आहेत. लिक्विड इम्पिगमेंट डिव्हाइसमध्ये लिक्विड मीडिया, न्यूट्रन ब्रॉथ असेल किंवा दुसरासुद्धा सिलेक्टिव्ह ब्रॉथ तुम्ही युटिलाइजेस करू शकता, वापरू शकता या एअरमधल्या त्या पर्टिक्युलर एअरमधल्या पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझमला इंट्रॅप्ट करण्यासाठी आणि त्यावरून त्याची क्वालिटी जी आहे ते मेजर करण्यासाठी तुम्हाला मदत होती. तर याच्यामध्ये 3 लिक्विड इम्पिगमेंट डिव्हाइस आहे. पहिलं जे आहे ते बीड बबलर सॅम्पलर मेथड, युटिलायझेशन फॉर द ॲनालिसिस और इम्पिगमेंट ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम फ्रॉम द एअर, बट utilization in this particular instrumentation is nothing but the liquid broth or liquid media generally utilized for the entrap impingement or growth of the microorganism in that particular media. Okay, हवेमधले मायक्रोऑर्गॅनिझम इंट्रॅप करण्यासाठी, कलेक्ट करण्यासाठी लिक्विड मीडियाचा जर वापर करत असू तर त्याला आपण म्हणतो लिक्विड इम्पिगमेंट डिव्हाइस. 3 प्रकारचे वेगवेगळे लिक्विड इम्पिगमेंट डिव्हाइस आहे. पहिलं बीड बबलर सॅम्पलर मेथड. आता बीड बबलर सॅम्पलर मेथडमध्ये हे एक कोनिकल फ्लास्क घेतलेला आहे. कोनिकल फ्लास्क असेल, फनेल असेल, एक इन्व्हर्टेड फनेल त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. 20 to 30 ml न्यूट्रिएंट ब्रॉथ स्टरलाइज केलेला, ॲटोक्लेव्ह केलेला न्यूट्रिएंट ब्रॉथ याच्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे आणि छोट्या छोट्या ग्लास बीड्स ओके याच्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. मग एअर जे आहे ते सक करेल, व्हॅक्यूम पंपनं सक केल्यानंतर एअर किती अमाऊंटमध्ये 25 ते 30 लिटर 1 मिनिटामध्ये जर एअर या पर्टिक्युलर असेंब्लीमध्ये जात असेल आणि त्याच्यामध्ये जर मायक्रो ऑर्गॅनिझम असेल तर या निश्चितच त्या न्यूट्रिएंट ब्रॉथ इन्व्हर्टेड केलेली, उलटी केलेली जे फनेल आहे ती तिचं तोंड जे आहे ते खाली न्यूट्रिएंट ब्रॉथमध्ये सोडायचं आहे, जेणेकरून एकही मायक्रोऑर्गॅनिझम न्यूट्रिएंट ब्रॉथच्या बाहेर जाता कामा नाही. एअरमधून मायक्रोऑर्गॅनिझम ट्रान्सफर होतील, न्यूट्रिएंट ब्रॉथमध्ये स्टरलाइज केलेल्या कोनिकल फ्लास्कच्या न्यूट्रिएंट ब्रॉथमध्ये ट्रान्सफर होईल आणि न्यूट्रिएंट ब्रॉथमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर ग्लास बीड तिथे फोम जनरेट न करता जी एअर आहे ती ट्रान्सफर बाहेर टाकून देईल.
मग एका मिनिटामध्ये सपोज 25 ते 30 लिटर एवढी एअर ट्रान्सफर झालेली आहे. एवढी एअर गेल्यानंतर 200 to 300च मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट राहतील त्या पर्टिक्युलर पेट्री प्लेटवर. ओके, तर यालाच आपण म्हणणार आहे ग्लास बीड बबलर मेथड फॉर द एअर ॲनालिसिस. याच्यामध्ये एकच आहे, एक कोनिकल फ्लास्क घेतला, एक इन्व्हर्टेड फनेल ट्रान्सफर केली, हे सर्व असेंब्ली स्टरलाइज केलेली आहे, त्याच्यामध्ये 20 to 30 ml न्यूट्रन ब्रॉथ टाकला आणि एअर ट्रान्सफर केली. एअरमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. जर लिक्विड ब्रॉथमध्ये ते सर्वाईव्ह राहत असतील तर जास्त काळापर्यंत प्रेझेंट राहतील, कमी जर होत असेल तर कमी मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट राहतील त्या पर्टिक्युलर एरियामध्ये. ओके, तर याच्यामध्ये ग्लास बीड आपण युटिलायझेशन करून राहिलेलं आहे एक, की जेणेकरून ते त्याच्यामध्ये फोम जनरेट होणार नाही, फेस येणार नाही आणि मायक्रो ऑर्गॅनिझमची करेक्ट क्वांटिटी जी आहे ती तुम्हाला कळेल. दुसरं जी मेथड आहे तिला आपण म्हणणार आहे कॅपिलरी इम्पिगमेंट डिव्हाइस. कॅपिलरी इम्पिगमेंट डिव्हाइस आता तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये तुम्ही पाहिलं असेल, लास्ट याच्यामध्ये, की हे लिक्विड आपण न्यूट्रन ब्रॉथ युटिलाइज करून राहिलं म्हणून लिक्विड इम्पिगमेंट डिव्हाइस म्हटलेलं आहे. बीड बबलर सॅम्पलरमध्ये एका कोनिकल फ्लास्कमध्ये तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे एक नॅरो कॅपिलरी ट्यूब. नॅरो कॅपिलरी ट्यूब आणि तिचं ओपनिंग जे आहे ते न्यूट्रन ब्रॉथमध्ये ओपन करायचं आहे. एका साईडनं तुम्ही 1 मिनिटामध्ये किती एअर ट्रान्सफर झाली ते तुम्ही इझिली मेजर करू शकता फ्लोमीटरच्या साहाय्याने आणि व्हॅक्यूम पंपच्या साहाय्याने ते बाहेरसुद्धा टाकू शकता. त्यानंतर जे एअर इनलेट आहे ते कॅपिलरी नॅरो लॉंग ट्यूब असल्यामुळे याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचे क्लम किंवा डस्ट पार्टिकल असतील तर तिचे क्लमसुद्धा या नॅरो कॅपिलरी ट्यूबमध्ये प्रेझेंट राहणार नाही आणि या न्यूट्रिएंट ब्रॉथमध्ये ती एअर ट्रान्सफर केल्यानंतर एका मिनिटामध्ये 25 ते 30 लिटर एअर याच्यामध्ये जाईल आणि किती प्रमाणामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत हे तुम्हाला इझिली पोअर प्लेट मेथडनं किंवा सिरियल डायल्युशन मेथडनं या पर्टिक्युलर लिक्विडचा अभ्यास करून तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु याच्यामध्ये एकच बदल आहे, सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइसमध्ये पहिलं जे डिव्हाइस पाहिलेलं आहे आपण बीड बबलर आणि दुसरं जे आपण बघत आहे कॅपिलरी ट्यूब, याच्यामध्ये नॅरो एक लांब नॅरो कॅपिलरी ट्यूब आहे जेणेकरून मायक्रो ऑर्गॅनिझमचे क्लम्प होणार नाही आणि बाकीचा मेकॅनिझम जो आहे ते बीड बबलर सारखाच आहे. तुम्हाला एअर जे आहे ते इझिली ट्रान्सफर होईल, युनिक डिस्ट्रीब्युशन होईल आणि जेणेकरून लवकरात लवकर ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तिसरं जे आहे त्याला आपण म्हणणार आहे लेमन एअर सॅम्पलर. लेमन एअर सॅम्पलरमध्ये सुद्धा या खालच्या भागामध्ये तुम्हाला दिसते की 20 ml न्यूट्रन ब्रॉथ घेतलेला आहे. याला 6 होल्स खालच्या भागामधून न्यूट्रन ब्रॉथमध्ये एका टेस्ट ट्यूबमध्ये न्यूट्रन ब्रॉथ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये एक कॅपिलरी अटॅच केलेली आहे. कॅपिलरीमधून एअर ट्रान्सफर होऊन राहिलेले आहे. इथे फ्लोमीटर आहे, फ्लोमीटरमधून किती अमाऊंटमध्ये एअर गेली इझिली तुम्ही आयसोलेट करू म्हणजे मेजर करू शकता आणि त्याच्यामध्ये 6 ओपनिंग्स या न्यूट्रन ब्रॉथच्या आतमध्ये एका कॅपिलरी ट्यूबमध्ये ठेवलेले आहे जेणेकरून त्याच्यामधले मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे ते याच्यामध्ये ट्रान्सफर होतील, परंतु युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन होईल या न्यूट्रन ब्रॉथमध्ये आणि या केझल हॅल्ट क्रॅप विथ स्क्वेअर ग्लास ब्लेमच्या साहाय्यानं तुम्ही ते इझिली युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन होणार आहे. आणि याच्यामध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर एका कॅपिलरीमधून एअर ट्रान्सफर झाली, 6 ओपनिंग आहे, न्यूट्रन ब्रॉथ आहे. नंतर न्यूट्रन ब्रॉथ असेप्टिक कंडिशनमध्ये काढायचा आणि त्याचं एक तर पॉवर प्लेटच्या माध्यमातून तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम शोधू करा की एका मिनिटामध्ये 25 लिटरमध्ये किती मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, किंवा तुम्ही सिरियल डायल्युशनच्या मेथडनं सुद्धा तुम्ही इझिली याच्यामधून मायक्रो ऑर्गॅनिझम किती अमाऊंटमध्ये आहे ते तुम्ही पाहू शकता. आज आपण बघलेलं आहे बीड बबलर मेथड, कॅपिलरी ट्यूब मेथड आणि लेमन्स एअर सॅम्पलर फॉर द they all are the liquid impingement device generally utilization for the analysis of air. And why need the analysis of air? Because all kinds of different kinds of microorganisms present in the air, they can very dangerous pathogenic microorganism, they can easily spread or spread the number of different kinds of pathogens in the community,
अँड अल्टिमेटली द रिझन इज जर वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतील त्या एअरमध्ये आणि ते शोधले नाही, ते आयडेंटिफाय केले नाही, तर निश्चितच त्या पर्टिक्युलर त्या एरियामध्ये जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्या पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम ह्युमन बॉडीपर्यंत पोहोचतील आणि ह्युमन बॉडीपर्यंत पोहोचल्यानंतर नंबर ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझममुळे त्या पर्टिक्युलर एरियामधला पर्टिक्युलर पर्सनला ते हार्मफुल आहे, ते इझिली त्याला डिसीज हा होऊ शकतो. म्हणून अतिशय सुंदर आणि अतिशय छान पद्धतीमध्ये या नोट्समध्ये सॉलिड ॲज वेल ॲज लिक्विड इम्पिगमेंट डिव्हाइसचा अभ्यास केलेला आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की सर्वांनी लेक्चर हे करावे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी एक लेक्चर सिरीज चालू झालेली आहे. जर कोणाचे काही लेक्चर मिस झाले असतील त्याची सुद्धा आम्ही लिंक जी आहे ती कालांतराने प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून आपला कोणताही विद्यार्थी या शैक्षणिक वर्षामध्ये सेमिस्टर 5 मधला अभ्यासापासून वंचित हा राहिला नाही पाहिजे. ओके, तर इथे तुमचं सॉलिड अँड लिक्विड इम्पिगमेंट डिव्हाइस फॉर द ॲनालिसिस ऑफ एअर हा टॉपिक जो आहे, हा जो पॉईंट आहे इथे कवर झालेला आहे. नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण विच डिफरंट काइंड्स ऑफ मायक्रोजम प्रेझेंट इन दी एअर त्याचा आपण डिटेल्समध्ये स्टडी करणार आहे. ओके, थँक्यू.